सोलापुरातील गणेशोत्सवाला 140 वर्षाची परंपरा आहे. धार्मिक कार्यक्रमातून निर्माण होणारे बळ राष्ट्रीय चळवळीसाठी वापरावे आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून तरुणांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1894मध्ये गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्याआधी 8 वर्ष सोलापुरात 1885मध्ये शुक्रवार पेठेतील जुन्या पिढीतील मंडळींनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. याबाबत अधिक माहिती शिवानंद आडगळे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. मी आजोबा गणपतीचा कार्यकर्ता शिवानंद आडगळे. आमच्या आजोबा गणपतीचं जर इतिहास सांगायचं म्हटलं तर भारत देशामधला हा पहिला गणपती. ह्याचा इतिहासही सुद्धा आहे आमच्याकडे. म्हणजे 1885 साली ह्या गणपतीची स्थापना झाली. 1885 साली स्थापना झाल्यानंतर आमच्या इथे सर्व समाजातले लोक, हिंदू मुस्लिम, त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळातला हा गणपती आहे. म्हणजे आपल्या देशाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नव्हता. तर इथले आमचे मान्यवर जे अगोदरचे आमचे पूर्वज होते ते कार्यकर्त्यांनी हा गणपती 1885 साली स्थापन केला होता. 1893ला लोकमान्य टिळक इथं आमच्या वारदाच्या घरी येत होते. मग असंच आल्यानंतर तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सगळीकडे चालू असायचीच. लोक जागृती करायचं, स्वातंत्र्याला चळवळ आपल्याला कसं चळवळ करून स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हे सगळीकडं चाललंच होतं. त्या टायमाला लोकमान्य टिळकांना पान सुपारीचं निमंत्रण आमच्या आजोबा गणपतीच्या मंडळाने दिलं होतं. लोकमान्य टिळक इथं आले आणि ते बघितले की प्रचंड जनसमुदाय, म्हणजे सर्व जातीतले लोक चळवळीसाठी एकत्र असतात. त्या टायमाला असं जात वगैरे काही नव्हती. म्हणजे सगळे जातीचे लोक एकत्र येऊन हे माध्यम आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव तयार करायला हे माध्यम आपण करू शकतो म्हणून आजोबा गणपतीचीच प्रेरणा त्यांना मिळाली असा इतिहास आहे. आणि तेव्हा 1893-1894ला त्यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना निर्माण केली. तेव्हापासून सगळीकडे गणपती उत्सव तयार झाले. आमच्या गणेश उत्सवामधून सगळे इतर सामाजिक कार्यकर्ते, म्हणजे सामाजिक कार्य आम्ही करतो आहे. सामाजिक कार्य म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक ह्या माध्यमातून सगळे काम आमचे केलेले जातात. आणि आता तुम्ही इको फ्रेंडली म्हणला, भारतातला पहिला इको फ्रेंडली हा आहे पर्यावरणपूरक गणपती, कोण? आजोबा गणपती. तर असं आहे, त्यावेळेस 1885 साली हा गणपती कसा होता? कागद, खळ, कामटी, पुट्टा अशा पद्धतीनं तयार केला होता तो. म्हणजे त्यावेळेस तीच प्रकार होतं. त्यावेळेस शॅडो वगैरे काही नव्हतं. मग नंतर त्यामुळं त्या पर्यावरणपूरकाची पुनरावृत्ती म्हणजे चालू झालेलं हे आमच्या आजोबा गणपतीच्या इथूनच इको फ्रेंडली, म्हणजे इको फ्रेंडलीचा पहिला मान हा आमच्या आजोबा गणपतीचाच आहे या भारतामध्ये. आणि नंतर मग 1893ला हे एका केरळच्या मूर्ती कलाकाराकडनं ही मूर्ती आम्ही त्या शास्त्रोक्त पद्धतीनं, म्हणजे यंत्र, होम, हवन वगैरे करून अशा पद्धतीनं आम्ही तयार करून ही मूर्ती तयार केलेली आहे. आणि सर्वात मिरवणुकीमध्ये म्हणजे सर्वात शेवटी राहण्याचा मान हा आमच्या आजोबा गणपतीचा आहे. सगळे गणपतीच्या नंतर हा मान, मोठा मान आमच्या आजोबा गणपतीला आहे. आणि इथं लोकमान्य टिळक येऊन गेले, माननीय बाळासाहेब ठाकरे येऊन गेलेत, अटल बिहारी वाजपेयीसुद्धा इथं येऊन दर्शन करून गेलेत. असा हा इतिहास आहे. पर्यावरणपूरक तो पहिला मान हा आमच्या गणपतीचा आहे. आणि पहिला गणपती म्हणलं तर आजोबा गणपती हा सुद्धा आम्हाला मान आहे. आणि शेवटी मिरवणुकीमध्ये शेवटी राहण्याचा, पूर्ण शेवटी राहण्याचा मान हा आमचा आजोबा गणपतीचा आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरात शिखराच्या कामासाठी केरळचे कलाकार आल्यानंतरनं आजोबा गणपतीची जुनी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्यांच्याकडून सध्याची नवीन आकर्षक मूर्ती तयार करून घेण्यात आली. नंतरनं जुन्या मूर्तीचे टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन करण्यात आले. माजी महापौर विश्वनाथ बनशेट्टी आणि गौरीशंकर फुलारी यांच्या नेतृत्वाखाली 1994मध्ये माणिक चौकाजवळ आजोबा गणपतीचे सुंदर मंदिर उभारण्यात आले. सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र सुमारे 140 वर्षापूर्वीच आजोबा गणपतीने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.